की बात। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी भारत की जनता से साझा करेंगे अपने मन की बात। रविवार 28 अगस्त सुबह 11 बजे आकाशवाणी के सभी केंद्र, सभी चैनल इसे प्रसारित करेंगे एक साथ। इसके अतिरिक्त ऑल इंडिया रेडियो की वेबसाइट पर सजीव प्रसारण, FM कोड और उर्दू सर्विस की लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से। साथ ही इसका प्रसारण दूरदर्शन के नेशनल न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया और डीडी किसान चैनल पर भी किया जाएगा। मन की बात का प्रादेशिक भाषाओं में प्रसारण रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के प्रादेशिक केंद्रों से किया जाएगा। मन की बात का अंग्रेजी भाषा में प्रसारण आकाशवाणी दिल्ली के FM रेडियो चैनल 102.6 मेगाहर्ट्ज और राजधानी चैनल मीडियम वेव 450.5 मीटर पर रात 8 बजे। आप भी प्रधानमंत्री की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 21 अगस्त से 24 अगस्त तक टोल फ्री नंबर 1800-117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या माई गॉव की ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं। याद रखिएगा, रविवार 28 अगस्त सुबह 11 बजे मन की बात। श्रोते, सकाळचे 10 वाजता प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य रवी। या कार्यक्रमाअंतर्गत स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा कार्यक्रम। यामध्ये दळणवळण क्षेत्रातील प्रगती विषयक श्री संतोष अहंकारी यांची प्रायोजिक मुलाखत। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी। संपर्क 94 22 17 73 90। दिव्य स्वातंत्र्य रवी या कार्यक्रम मालिकेत स्वातंत्र्योत्तर काळातील विविध क्षेत्रात भारताने केलेल्या भरीव प्रगतीचा आढावा घेणारा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत। स्वातंत्र्याची 70 वर्ष स्मरण करूया बलिदानाचे, बीजारोपण झाले प्रयत्नांचे, पीक फुलले समृद्धीचे, दळणवळणाची फिरता चाके विकासासही गती मिळेल, दळणवळणाची फिरता चाके विकासासही गती मिळेल। श्रोतेहो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तो काळच होता आव्हानांचा। प्रत्येक क्षेत्र विकासासाठी आसुसलं होतं। आपल्या माणसांसाठी आपली माणसं काम करणार होती। मग विकास आणि प्रगती दूर राहिलच कशी? या प्रयत्नांना प्रगत विज्ञान तंत्रज्ञानाची मोलाची साथ लागली आणि आपल्या देशानं प्रगतीच्या दिशेनं गरुड झेप घेतली। आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रगतीची फळं शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यातही आपण यशस्वी झालो आहोत। श्रोतेहो, आज आपण दळणवळण क्षेत्रातील प्रगतीचा आढावा जाणून घेणार आहोत। हा आढावा घेत आहेत श्री संतोष अहंकारी सर। नमस्कार संतोष अहंकारी सर। हा, नमस्कार मॅडम। आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद मॅडम। स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशानं दळणवळण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा थोडक्यात कसा घेता येईल आपल्याला? सर्वप्रथम तर मला आकाशवाणीने इथे संधी दिली याबद्दल मी आपला धन्यवाद देतो। खरं तर दळणवळण क्षेत्र म्हणजे संपर्क साधण्याचं क्षेत्र, तसंच स्थलांतराचं क्षेत्र आहे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विकासाच्या संधी शोधत जाणं, मग यासाठी गाव रस्ते, गाव वाटा, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, मग राष्ट्रीय महामार्ग इत्यादी वाहतुकीची साधने आजची आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचची ही दोन्ही स्थिती जर आपण पाहिली तर याच्यामध्ये महत्त्वाचं अंतर आपल्याला दिसतं। गावागावातून नगरानगरांना जोडणारे मजबूत आणि पक्के असे सडका आणि मार्ग सरकारने या काळात विकसित केले। म्हणूनच आपण असं म्हणतो की एक काळ असा होता की आपण बैलगाडीतून कुटुंबासह प्रवास करायचो, घोड्यावर आपण बसून प्रवास करायचो, म्हणजे आपली पूर्व पिढी। आज अत्याधुनिक रस्त्यांमुळे
त्यावरील वाहतुकीची कोंडी करणाऱ्या पुलामुळे आज प्रवास खूप सोपा झाला आहे. आरामदायी शयनिका प्रवासी वाहनं खूप मोठ्या प्रमाणावर निघाले. याचबरोबर दुसरं एक अजून एक महत्वाचं संपर्क साधन आहे ते म्हणजे टपाल, तार आणि दूरध्वनी यंत्रणा. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी खरं तर या खात्याची निर्मिती केली. एका काळी केवळ पत्र पाठवण्यावर आपल्याला विसंबून राहावं लागायचं. तर आज फॅक्स आहे, ईमेल आहे, व्हॉइसमेल आहे, टेलेक्स आहे, व्हॉट्सअप आहे, आदीद्वारे आपण संदेश, छायाचित्र अगदी क्षणार्धात पाठवू शकतो. आज ही आपली खरी तर प्रगतीच आहे. 1995 नंतर भ्रमणध्वनी आपल्या देशामध्ये आले आणि याने तर दळणवळण क्षेत्राने कातच टाकली. हे क्षेत्र अतिशय खूप व्यापक झाले. अवघड जग एक खेडं असं होऊ पाहत असून सर्वसामान्यांच्या माहिती कक्षेत जागतिक घडामोडी अगदी क्षणार्धाच्या वेळेच्या आतच आता आपल्याला आले आहेत. बाजारभाव, चढउतार घरबसल्या आपल्याला कळतात. दूरध्वनीची भूमिगत केबल तार यंत्रणा ती आता आपण तिथूनही पुढे सरकून तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या याच्यावर हे करून उपग्रह व्यवस्थेपर्यंत मोठी आपण नजर आज मारली. सर्व जग आज मोबाईल क्रांतीच्या दिशेने धावत असून स्वातंत्र्यानंतर आपला भारत देखील त्यांच्या जोडीने सर्व जगाच्या आणि विकसित देशाच्या बरोबर स्वसंशोधनाने त्यात भर टाकून उत्तम प्रकारे वाटचाल करीत आहे. आज हातावरून भ्रमणध्वनीच्या संचार सारे जगत मारू लागलं आहे. थेट संपर्कही आपल्याला साधता येत आहे. लोकशाही व्यवस्थेला ही खूप मोठीच मदत होत आहे. जनतक्रारींची, गाऱ्हाण्यांची दखल शासकीय पातळीवर या साधनांमुळे आपण लवकर घेतली जाणे हा आपले मोठा अनुभव आहे आणि ही मोठी उपलब्धी आहे. साधारणपणे या प्रकारची प्रगती झाली आहे. आणि या प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग आपल्याला कसा अधोरेखित करता येईल बरं? या प्रगतीचा मुख्य पायच विज्ञान आणि तंत्रज्ञान हाच आहे. रस्ते विकास असो, पूल बांधणी असो, भ्रमणध्वनी असो, संपर्क यंत्रणा असो, पेवर ब्लॉकचा रस्ता असो, या साऱ्या प्रगतीच्या आपल्या वाटचालीमध्ये तंत्रज्ञानाचीच मोठी मदत झालेली आहे. पूर्वीच्या रस्त्याचे रूप पालटले. संगणकाच्या वेगवेगळ्या प्रणाली आणि आज्ञावलींचेही प्रकार आपण निघालेले पाहतो. आज संगणक हा नव्या युगाचा सर्वच प्रकारच्या कामाचा एक मदतनीस बनला आहे. सरकारी, खाजगी रुग्णालये असोत, दुकाने असोत, महत्वाच्या आस्थापना असोत, यामध्ये हे तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावते. माल घेतल्यानंतर ग्राहकांना छापील आणि कर सहित बिल त्वरित देणे ही याचीच विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाचीच करामत आहे. दूरध्वनी व्यवस्थेनं तर अगदी म्हणजे सर्वच पालटून दिलं. पूर्वी काय होतं की मानव प्रचलित रूप होतं, पण आज ते कोणालाही स्मरणात नाही. आज मानवी प्रणाली जाऊन स्वयंचलित तबकडी सेवा, बाहेरच्या एसटीडीद्वारे संपर्क, सीडॅट, ILT, ACB या प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा ह्या क्षेत्रात आल्या. भूमिगत केबलचे महत्व थोडेसे कमी झाले आणि ऑप्टिकल फायबर केबल नावाची एक यंत्रणा विकसित झाली. आपल्या तंत्रज्ञानाचा महत्वाचा भाग असा की आपल्या भारत देशातही त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या केबल्स यांची निर्मिती होऊ लागली. हा खरं तर एक तंत्रज्ञानाचाच आविष्कार आहे आणि यातून तंत्रज्ञानच अधोरेखित होते. दळणवळण क्षेत्रातील प्रगतीमुळे सामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यास कशी मदत झाली आहे सर? दळणवळण आणि संपर्क क्षेत्रातील आपली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ही जेवढी प्रगती झाली आहे त्यामुळे सामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी अत्यंत भरीव स्वरूपाची आपल्याला मदत झाली आहे. पूर्वी काय व्हायचं, सरकार दरबारी सतत खेटे घालावे लागायचे, पण आता ते राहिलं नाही. तर अत्यंत त्वरेने निर्णय घेतले जातात. जनतेची गाऱ्हाणी दूर होण्यासाठी आवश्यक तो संपर्क संबंधिताशी त्वरित साधला जातो. त्याची त्वरित पूर्तता करण्यात येते आणि काहीही कागदपत्र कमी जास्त आहे त्याचं समोरच्या व्यक्तीला त्वरित दिलं जातं. आज 7-12 असो, 8 असो, हे सगळं पटकन मिळतं. मुला मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशातील किचकटता, लाखोंची जी प्रवेशच आहेत, म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय असतील, अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, औषध निर्माण महाविद्यालय असेल, अगदी म्हणजे शंकाच समाधानासहित त्वरित होते. दळणवळणाच्या प्रगतीमुळे स्थलांतर सुद्धा खूप आरामदायक आणि सुलभ बनलं आहे. निरोप, छायाचित्र अगदी त्वरित पोहोचतात आणि प्रशासनाचं त्याचबरोबर प्रसार माध्यमांचे खूप सोपं झाले. हे जनतेचं जीवनमान उंचावणंच आहे. अगदी ताज्या बातम्या वाचकांपर्यंत छायाचित्र सहज पोहोचतात. पोलीस स्टेशनमध्ये तर अनेक जिल्हा प्रमुखांनी लूट, फसवणूक, चोऱ्या, स्त्रियांवरील अत्याचार यासाठी आता तक्रार भ्रमणध्वनी संचावरून जरी केली तरी त्याची दखल घेण्याची जनतेला संधी दिली आहे. हा एक तंत्रज्ञानाचाच प्रकार आहे, उपयोगाचा प्रकार आहे. याच्यामुळे कोणाला अन्याय होत असेल तर ते अन्याय दूर कराव्यास त्यांच्या संबंधीचं जीवनमान उंचावण्यामध्ये एक चांगल्या प्रकारची मदत होते आहे.
आणि घर बसल्या आपल्याला खरेदी आपण करतो, ऑनलाईन खरेदी करतो. तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले आहेत. आज छपाई तंत्रज्ञानाच्या याच्यामुळे आपल्याला घरामध्ये त्वरित कळतात आणि जीवनमानामुळे माणसं बाजारभाव वगैरे सगळे बरोबर समजून घेऊन फसवणुकीची शक्यता कमी होते. हे प्रकारे एक आपलं जीवनमान उंचावत आहे. सर, हे तर झालं आपण आता जे बोललो ते सगळं शहरी भागापुरतं मर्यादित होतं. परंतु या क्षेत्रातील प्रगतीमुळे ग्रामीण जनतेचं जीवन कसं सुसह्य झालं आहे बरं? दळणवळणाचं क्षेत्र आणि संपर्काची साधनं प्रगत झाली. आज शेतकरी पिकांची प्रतवारी आपल्याला करू शकतो, ती कळते. माती परीक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप काही सुविधा झाल्या. मातीची प्रकृतीच किंवा ते मातीची कुंडलीच एक प्रकारे आपण आता करू शकतो. एक काळ असा होता की या गोष्टी लांबच्या टप्प्यातील आणि लांब गावातील परीक्षण शाळा यामुळे ग्रामीण जनतेच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. आज माती परीक्षण, जमीन, पिकाची प्रतवारी, किडींचा प्रादुर्भाव यासंबंधी योग्य वेळेत शेतकऱ्याला जे मार्गदर्शन मिळतंय त्याच्यामुळे खूप फायदा होतो. शेत शिवारापर्यंत पोहोचून आपण निसर्ग समजून घेत आहोत. तर कृषी पर्यटन ही जी संकल्पना आली आहे तर ती ग्रामीण भागापर्यंत आपण जे जात आहोत ते पक्क्या सडकामुळे, संपर्काच्या साधनामुळे तेच जात आहोत. वाहतुकीचा पूर्वीचा किंवा जो अडथळा जो असायचा तो आज दूर झाला आहे. पूर्वी संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधावा लागायचा आणि तो संपर्क लवकर व्हायचा नाही. पण आज रास झाल्याच्या नंतर माल भरून जेव्हा आपण आपला शेतकरी बंधू ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जातो तेव्हा वाहनाची वगैरे सगळी सोय होती. परंतु तिथं पूर्वी वजनमापामध्ये पण दांड्या मारल्या जायच्या. आजची परिस्थिती नाही. आज इलेक्ट्रॉनिक अत्याधुनिक यंत्र शेतकरी स्वतः सोबत नेऊ शकतो आणि ते वजन जे आहे ते आपल्याला दाखवू शकतो. किसान ऍप नावाचं एक ऍप काढलेलं आहे. त्यामुळे शेतीसाठी मार्गदर्शन 24 तास उपलब्ध आहे. ही एक मोठी ग्रामीण भागाच्या जनतेकरता उपलब्धी आहे. दळणवळण क्षेत्रातील प्रगतीमुळे गावठाणापासून ते नजीकच गावामध्ये कारखाने उभे राहिले, नव्या शिक्षण संस्था आल्या, प्रगतीची नवीन दारे आले, अनेक दुग्धशाळा उघडत आहेत. कृषी पर्यटनाचं तर मी मगाशी म्हणलो डीडी किसान म्हणून आपल्या सरकारने काढलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान आणि ग्रामीण जनतेचं जीवन पूर्वीपेक्षा सुसह्य झालं आहे, होऊ लागलं आहे. इतर क्षेत्रांना दळणवळण प्रगतीचा कसा फायदा होतो आहे बरं? शासकीय कामकाजामध्येही दळणवळण क्षेत्राचा फायदा होतो. एकमेकांशी संवाद साधण्यामध्येही दळणवळण क्षेत्राचा फायदा होतो आणि उपेक्षित जे समाज आहेत जे आतापर्यंत पोहोचले नाही त्यांच्यापर्यंत या याच्यामुळे जे आहे ते त्वरित पोहोचू शकतो, मदत पोहोचू शकते. पूरग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील त्यांना संपर्क यंत्रणेद्वारे तर आपण मदत देऊ करतो वेळेवर. हा एक मोठाच फायदा आहे. रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात दळणवळण प्रगतीनं कसा हातभार लावला आहे? दळणवळण प्रगतीमुळे रोजगार निर्मिती भरपूर प्रमाणामध्ये वाढली आहे. कारण आज आपण पाहतो की अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महत्वाच्या ज्या शाखा, विद्याशाखा किंवा अभ्यास शाखा आहेत त्या संगणकाशी संबंधित आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही झाला आहे. मोठ्या ठिकाणी आज भ्रमणध्वनी दुरुस्तीची दुकाने निघाली. हा एक प्रकारचा स्वयंरोजगारच आपल्याला उपलब्ध झाला आहे. याचबरोबर आज इंटरनेटवरून घर बसल्या महिला ज्या कधी घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्या पण बसून मोठमोठा व्यवसाय करू लागले आहेत. ऑनलाईन मोठ्या खरेदीमध्ये महिला पण हे होऊ लागले आहेत. तर हे रोजगार जे आहे ते एक प्रकारे स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रामध्ये खूप मोठी मदत. एकूणच दळणवळण हे क्षेत्र याचा आपण थोडक्यात आढावा छान पद्धतीने घेतला आहे आणि उत्कृष्ट अशी माहिती आपण आजच्या मुलाखतीतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहे. वेळात वेळ काढून आपण ही छानशी माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. हा आढावा घेत आहेत स्थापत्य अभियंता श्री संतोष अहंकारी. श्रोते हो, आत्ताच आपण स्वातंत्र्योत्तर काळात दळणवळण क्षेत्रात भारत देशानं केलेल्या प्रगतीचा स्थापत्य अभियंता श्री संतोष अहंकारी यांनी घेतलेला आढावा ऐकलात.